श्रोत्यानो, आम्ही सध्या नवीन करारातील इब्रिलोकास पत्र या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आपल्या विश्वासापासून मागे फिरण्याचा धोका ज्या यहुदी विश्वासणाऱ्यांसमोर होता, त्यांना बोध करणारे हे पत्र आहे. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की या विश्वासणाऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विश्वास दृढ धरला पाहिजे, अन्यथा ते देवाच्या विसाव्यात प्रवेश करणार नाहीत, असे त्यांना निक्षून सांगण्यात आले आहे. देवाच्या निर्मिती कार्यानंतरच्या विसाव्याविषयी आपण 4थ्या अध्यायातून शिकत आहोत. जुन्या करारामध्ये शब्बात दिवसाविषयी आज्ञा देण्यात आली आहे, परंतु नवीन करारामध्ये ख्रिस्तामध्ये जो विसावा विश्वासणाऱ्यांना प्राप्त होतं त्याबद्दल सांगण्यात आले आहे. इब्रिलोकासपत्र 4था अध्याय 5 आणि 6 वचने आता आपण वाचूया. आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. कोणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहे, आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत. श्रोतांनो, ही वचने 3 काळांविषयी बोलतात. पूर्वी इस्रायलाचे संतान अवज्ञेमुळे देवाच्या विसाव्यात आले नाहीत. त्यांनी सुवार्ता ऐकूनही त्यावर विश्वास ठेवला नाही. आणि दुसरा काळ म्हणजे वर्तमान काळ. अजूनही देवाच्या विसाव्यात कोणी यायचे राहिले आहेत. हे त्या यहुदी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांविषयी होते व आज ते आम्हालाही म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनाही लागू पडते. यहुदी विश्वासणारे भयंकर व अतोनात छळाचा सामना करीत होते, आणि अशा वेळेस परमेश्वराने कबूल केलेल्या विसाव्याविषयी त्यांना अविश्वास वाटून त्यांनी परमेश्वराला चिथावण्याचा धोका त्यांच्या समोर होता. पुढे 4था अध्याय 7वे वचन सांगते, म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवितो, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. हे वचन जसे या पत्राच्या मूळ वाचकांना लागू पडते तसेच ते तुम्हाला व मलाही लागू पडते. आज जर तुम्ही ख्रिस्ताची वाणी ऐकून ती लक्षात घ्याल तर तुम्ही विसाव्यात प्रवेश कराल. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केला नसेल तर आज तो तुम्हाला आपल्याजवळ बोलावित आहे. तो आज तुम्हाला म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. पुढे 8वं वचन सांगतं, कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. हिब्रू भाषेत यहोशवा म्हणजे तारक हा शब्द जुन्या करारात वापरण्यात आला आहे, आणि नवीन करारात येशू हा शब्द तारक या नावासाठी वापरण्यात आला आहे. यहोशवाने इस्रायली लोकांना कनान देशाचा ताबा घ्यायला मदत केली असली तरी संपूर्ण कनान देशाचा ताबा घ्यायला ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना देवाचे सर्व आशीर्वाद मिळवता आले नाहीत. परंतु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्ही सध्याच्या कनान देशात प्रवेश करू शकतो. देवाने दिलेल्या आशीर्वादांचा आमच्या ख्रिस्ती जीवनात उपभोग घेऊ शकतो. परंतु अनेकदा आमच्या अविश्वासामुळे आम्ही त्या आशीर्वादांना मुकतो. इब्रिलोकासपत्र 4था अध्याय 9वं वचन पुढे आम्हाला सांगतं, म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी हा लेखक आमच्या स्वर्गीय विसाव्याविषयी बोलत आहे. एक दिवस असा येईल की तेव्हा आमचे या पृथ्वीवरील कष्ट दूर केल्या जातील. आमचे दुःखाचे ओझे आमच्यापासून काढून घेण्यात येईल. आमचे अश्रू पुसल्या जातील. मरण व सैतान याच्या भयातून आमची सुटका झाल्याने आम्हाला त्यापासून विसावा मिळेल. पापाच्या मोहापासून आम्हाला विसावा मिळेल. पण लक्षात घ्या की हा विसावा फक्त देवाच्या लोकांसाठी आहे. देवाचे लोक ते आहेत जे ख्रिस्ताला आपला तारक मानतात, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात, शेवटपर्यंत हा विश्वास दृढ धरून देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालतात. ते देवाचे लोक आहेत. देवाने तयार केलेला स्वर्गीय विसावा केवळ त्यांच्याकरिता आहे, आणि हा विसावा अमर्याद आनंद, समाधान व आशीर्वाद यांनी युक्त असेल. इब्रिलोकासपत्र 4था अध्याय आणि 10व्या वचनात लेखक म्हणतो, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. या वचनावरून आम्ही असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही
की देवाने आपले सर्व कार्य संपवले आहे आणि तो आता आराम खुर्चीवर बसून म्हणत आहे, चला, माझे काम संपले, आता मी विसावा घेईन. तसे नाही श्रोत्यानो. या वचनाचा संबंध देवाच्या निर्मितीच्या कार्याशी आहे. देवाने ते कार्य पूर्ण केले आहे. त्याने हे अफाट विश्व निर्माण केले आहे आणि त्याने ग्रह, तारे, सूर्य, चंद्र सर्व निर्माण केले. आता त्याने निर्माण करावे असे काही राहिले नाही. आता जी काही निर्मिती होत आहे ती आधीच्या निर्मितीपासून चालू राहणारी प्रक्रिया आहे. देवाने आपले निर्मितीचे कार्य पूर्ण केले आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याने विसावा घेतला आहे. नवनिर्मितीच्या व्यतिरिक्त आता निर्मितीचे काही कार्य चालू नाही आणि ही नवनिर्मिती त्या कल्वरीच्या टेकडीवर ख्रिस्ताने मरण पत्करल्यानंतर सुरू झाली. ती 50व्या दिवसाच्या सणाच्या वेळेस प्रगट झाली व ती अजूनही चालू आहे. मी काय सांगत आहे हे तुमच्या लक्षात आले ना? प्रेषित पॉल करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 17 वचनात म्हणतो, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जे नवीन जन्म प्राप्त करतात त्यांच्याशिवाय आज परमेश्वर नवनिर्मितीचे दुसरे कोणतेही कार्य करीत नाही. अशांना त्याने स्वर्गीय विसाव्यासह तारणाचा विसावाही दिला आहे. देवाने त्याचे काम संपवले आहे. त्याने ख्रिस्ताद्वारे त्याचे उद्धार कार्यही संपवले आहे. आता त्या उद्धारासाठी, मुक्तीसाठी तुम्हाला व मला काही करण्याची गरज नाही. फक्त ख्रिस्तावर मनापासून उद्धारक म्हणून विश्वास ठेवणे एवढे आम्हाला मुक्तीच्या विसाव्याकरिता पुरेसे आहे. ही एक बाब झाली. आता विसाव्याच्या संदर्भातली दुसरी बाब कोणती ते आपण पाहू. इब्रीचा लेखक म्हणतो की जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्याने देवाप्रमाणेच आपलीही कृत्ये संपवून विसावा घेतला आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, देवाच्या विसाव्यात आलेली व्यक्ती म्हणजे तारण पावलेली व्यक्ती. आता प्रश्न हा आहे की त्याने आपली म्हणजे कोणती कृत्ये केल्यावर कोणता विसावा घेतला? आता यातील कोणती कृत्ये याचा विचार करूया. विश्वास करणाऱ्याने कोणती कृत्ये करायला हवी आहेत? पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 वचन आम्हाला सांगते. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 9 वचन, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. विश्वासणाऱ्यांचे काम हे आहे की आपल्या वर्तनाने व वाणीने देवाचे गुण त्याने प्रगट करावे. तसेच येशू ख्रिस्तामध्ये देवाचे पाचारण त्यांचे ध्येय असावे. प्रेषित पॉल फिलिप्पिकरास पत्र याच्या 3 अध्यायातील 14व्या वचनामध्ये म्हणतो, फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 14 वचन, ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेवर धावतो हेच एक माझे काम आहे. पवित्र शास्त्र आम्हाला असेही सांगते की आम्ही जे काही करतो ते देवाच्या गौरवासाठी आम्ही करावे. ही सर्व कामे आम्हाला आमच्या आयुष्य मर्यादेत करावयाची आहेत. आता विश्वासणाऱ्याने सांगितलेली कामे केल्यानंतर तो कोणत्या विसाव्यात प्रवेश करेल हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर हे आहे की विश्वासणारा स्वर्गीय विसाव्यात प्रवेश करेल. आता या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुन्हा थोडक्यात सांगते. देवाने विश्व निर्मितीचे कार्य पूर्ण केले. त्याने मानवजातीच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केले व त्याने त्यापासून विसावा घेतला. आता त्या उद्धार कार्यामुळे माणसाला विश्वासाद्वारे विसावा प्राप्त होतो आणि हा विसावा प्राप्त झाल्यानंतर त्याने आपली कृत्ये म्हणजे देवाचे गुण प्रकाशित करणे, त्याचे गौरव प्रत्येक कृत्याद्वारे करणे आणि देवाची आपल्या जीवनातली इच्छा पूर्ण करणे, ही कृत्ये आपल्या आयुष्य मर्यादेत पूर्ण करायला हवीत व त्यानंतर तो देवाच्या स्वर्गीय विसाव्यात प्रवेश घेईल. आता आपण 11वं वचन वाचूया. 4 अध्याय 11वं वचन, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. श्रोत्यानो, स्वर्गीय विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे देवावर विश्वास ठेवणे ही एक साहजिक आपोआप घडणारी गोष्ट नाही. तारण प्राप्त झाल्यानंतर देवाच्या अभिवचनांच्या परिपूर्तीवर विश्वास ठेवणे ही एक जाणून बुजून केलेली, प्रयत्नपूर्वक केलेली गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त झाल्यानंतर आम्हाला चिंता,
काळजा, दुःख यापासून विसावा मिळतो. ही गोष्ट खरी आहे. पण तो विसावा प्राप्त करण्याकरिता प्रयत्नपूर्वक विश्वासाची गरज आहे. उदाहरणार्थ, मार्था व मरिया या दोन बहिणींपैकी मरियेने आपल्या चिंता व काळजा दूर ठेवून ख्रिस्ताजवळ असणे पसंत केले, तर मार्था चिंतेमुळे अस्वस्थ झाली, आपल्या बहिणीवर रागावली, ख्रिस्ताच्या चरणाशी असण्याचा प्रयत्न तिने केला नाही. आता याबाबत कोणी वाद उपस्थित करून म्हणेल की येशू व त्याचे शिष्य घरी जेवायला आल्यावर त्यांच्या जेवणाची चिंता करणे रास्त नव्हते काय? मार्थेचे त्यात काय चुकले? श्रोत्यानो, ती चिंता करणे योग्य होते, यात वाद नाही. पण मार्थेने जर प्रभू येशूच्या चरणी बसून त्याचे दैवी सुज्ञतेचे बोल ऐकणे याला आद्यस्थान दिले असते, तर मला वाटतं की तिची चिंता दूर झाली असती. प्रभू येशू तिच्या घरी फक्त पाहुणचारासाठी नव्हे, तर त्यांच्या सहवासासाठी आला होता, कारण तो त्या दोघींवर व त्यांचा भाऊ लाजरस यांच्यावर प्रीती करीत होता. मार्थेच्या जेवण बनविण्याच्या कृत्यापेक्षा तिचे त्याच्या चरणी बसून ऐकणे ख्रिस्ताने अधिक पसंत केले असते. याप्रमाणेच अनेकदा तो तुम्हाला व मला म्हणतो, माझ्या मुली, तू या व्यर्थ गोष्टींची चिंता सोड, माझ्यावर विश्वास ठेव, मी काय म्हणतो ते ऐक, मग मी तुझे तुझ्या कामात सहाय्य करेन. श्रोत्यानो, जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याला प्रथम स्थान दिले, तर तुम्हाला असे वाटते की तो तुमची फजिती करेल? तो तुमच्या व माझ्यापेक्षा लाख पटीने विश्वासू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करायला हवा. कित्येकदा आम्ही विचार करतो की आज दिवसभरात फार कामे आहेत, मी प्रार्थनेत व्यर्थ वेळ घालू नये, मी सगळ्यात शेवटी प्रार्थना करेन, आणि ख्रिस्ताला प्रथम स्थान दिले तर तो माझी कामे लवकर, वेगाने व उत्तम रीतीने करण्यात माझे सहाय्य करेल, असा विश्वास आम्ही बाळगत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रथम स्थान त्याला देणे व नंतर आपली कामे त्याच्या सहाय्याने करणे ही एक विश्वासाची शिस्त आहे. व ती शिस्त लावून घ्यायला तुम्हाला व मला प्रयत्न करावे लागतात. नवीन जन्म झालेली मुले एकदम शिस्तीत वागू लागत नाहीत. त्यांना ती शिस्त कोणी लावावी लागते व त्यांनी त्या शिस्तीच्या आज्ञेत राहावे लागते. ही शिस्त आम्हाला देवाचे वचन लावते व त्याच्या आज्ञेत विश्वासाने राहण्याचा प्रयत्न तुम्हाला व मला करावा लागतो. विश्वासात टिकून राहण्याचा प्रयत्न आम्हाला इतर बाबतीतही करावा लागतो. उदाहरणार्थ, आजाराने बिछाण्याला टेकलेली आपली प्रिय व्यक्ती, कामावरून येण्यासाठी अनपेक्षितपणे उशीर होत असलेला पती, नोकरी व्यवसायातील प्रचंड धोका, या व अशा अगणित गोष्टींविषयी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची शिस्त आम्ही लावून घ्यायला हवी. तरच आम्ही देवाची अवज्ञा करून त्याच्यापासून मागे घसरून पतित होणार नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताने आम्हाला विश्वास ठेवण्याची आज्ञा केली आहे, सूचना नाही. आणि प्रयत्नपूर्वक विश्वास ठेवणे आम्हाला कठीण जाते हे त्याला माहीत आहे. म्हणून त्याने त्यासाठी काही अभिवचने दिली आहेत. ती आम्ही प्रत्यक्षात उतरवली तर आम्हाला विश्वास ठेवण्यात सहाय्य मिळेल. उदाहरणार्थ, प्रेषित पौल फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचनांमध्ये म्हणतो, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 आणि 7 वचने, कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची मने व अंतकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखेल. कधी असंही होऊ शकतं की ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापासून परावृत्त करणारे अनेक विचार आमच्या मनात येतात. त्याच्या सामर्थ्य व कृपेविषयी जबरदस्त शंका आमच्या विश्वासात अडखळ आणतात. अशा वेळेस प्रेषित पौलाने काय केले ते आपण करिंथकरास दुसरे पत्र 10 अध्याय 4 आणि 5 वचनांमधून वाचूया. करिंथकरास दुसरे पत्र 10 अध्याय 4 आणि 5 वचने. तो म्हणतो, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. प्रिय श्रोत्यानो, तुम्हाला ठाऊक आहे की आम्ही विश्वासात दुबळे आहोत हे ख्रिस्ताला ठाऊक आहे. म्हणून आमचा विश्वास वाढावा अशी प्रार्थना करायला काही हरकत नाही. तो आमचे सहाय्य करायला सर्वदा तयार आहे. अविश्वास दर्शविण्याची परीक्षा आमच्या दैनंदिन जीवनात अनेकदा येते, परंतु आम्ही प्रार्थना व विश्वासाद्वारे देवाच्या वचनाच्या व पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यावर विजय प्राप्त करू शकतो. पण जर आपण अविश्वास दाखवला
तर आम्ही त्या अवज्ञेने पतित झालेल्या इस्रायली लोकांसारखे होऊ. खरं सांगू का श्रोत्यानो, विश्वासाचा कठीण डोंगर चढायला फार कष्ट व दिवस लागतात. पण एका अविश्वासाच्या दगडावरून आम्ही घसरलो तर ते घसरणे फार वेगाने होते आणि मग पुन्हा तो चढ चढला नाही तर त्या अविश्वासाचे पतन अधिक आणि अधिक घृणास्पद होत जाते, असे की तेथून परतीचा प्रवास अगदीच अशक्य बनून जातो. आता आपण 12वं वचन वाचूया. 4था अध्याय 12वं वचन. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आमचा देवाविरुद्धचा मनाचा कठीणपणा फोडण्यासाठी, त्याला मृदू करण्यासाठी पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले देवाचे वचन एक फार सामर्थ्यशाली असे शस्त्र आहे. आपण आता वाचलेले वचन हे येशू ख्रिस्त जो देह धारण केलेला देवाचा शब्द आहे, तो येशू ख्रिस्त आहे, असे काही भाष्यकारांचे सांगणे आहे. परंतु मला असं वाटतं की इब्री लोकासपत्र 4था अध्याय 12वे वचन हे देवाचे जे लिखित वचन आहे त्याविषयी आहे. पवित्र शास्त्र किंवा देवाचे वचन सजीव आहे. आज हजारो वर्षानंतरही ते या जगाच्या पाठीवरील कोणत्याही माणसाच्या जीवनात कार्य करू शकते. ते जिवंत आहे. त्याच्याविषयी पेत्र काय सांगतो ते आपण पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23व्या वचनातून वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23वे वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. जसे चांगले बियाणे जमिनीत अंकुरते, वाढते, जमिनीखाली मूळ धरून जमिनीच्या वर रोपट्याच्या रूपाने वाढते, तसे देवाचे सदाजीवी व टिकणारे वचन जिवंत आहे. तुमच्यापैकी अनेक जण आमच्या या कार्यक्रमामुळे ख्रिस्ताकडे आले आहेत, कारण तुमच्या अंतःकरणात देवाच्या जिवंत वचनाने अंकुर धरला आणि ते वाढत गेले. देवाचे वचन सक्रिय आहे, ते कार्य करणारे आहे. ते आमच्या वेगवेगळ्या आत्मिक व मानसिक गरजांमध्ये आमच्या अंतःकरणात कार्य करून आमचे मार्गदर्शन व सहाय्य करणारे आहे आणि म्हणून ते भरोसा ठेवण्यास योग्य आहे. त्यानंतर आपण वाचले की ते कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. एकदा एका बायबल महाविद्यालयामधले प्राध्यापक म्हणाले की जेव्हा तुम्ही देवाचे वचन सांगाल तेव्हा लक्षात ठेवा की ते सजीव व सक्रिय आहे, पण ते दुधारी तरवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे. ते तुमच्या मंडळीला छेदेल व तुम्हालाही. हा अर्थ एका दृष्टीने बरोबर आहे, कारण मी जेव्हा एकटी बसून हा कार्यक्रम तयार करते तेव्हा श्रोत्यानो, तुम्हाला देवाचे वचन जसे टोचणी लावते तसे ते माझ्याही अंतःकरणाला छेदते. दुधारी तरवारीचा उपयोग हा आहे की ती हातात घेणाऱ्याला ती चालविण्याची फारशी माहिती नसली तरी चालते. तिने कसाही वार केला तरी तो जिव्हारी लागतो. देवाचे वचन अशा प्रकारचे शस्त्र आहे. ते तुम्ही हातात घेऊन जमेल तसा वार कराल तरी त्याने समोरची व्यक्ती घायाळ म्हणजे भग्न व अनुतप्त होईल. या संदर्भात मला महान उपदेशक चार्ल्स हॅडन स्पर्जन यांच्या तारणाच्या अनुभवाची आठवण येते. ते फार धार्मिक कुटुंबात वाढले व धार्मिक वृत्तीचे ते स्वतः होते. पण वयाच्या 15व्या वर्षापर्यंत त्यांचा ख्रिस्ताशी वैयक्तिक परिचय झाला नव्हता आणि त्या दरम्यान पापाच्या जाणीवेने त्यांच्या मनात एक मोठी पोकळी व अस्वस्थता निर्माण झाली होती. ती कशी दूर करता येईल याच्या विवंचनेत तरुण चार्ल्स होता आणि एका रविवारी अशा मनस्थितीत काही मैल चालून ते आपल्या नेहमीच्या उपासना मंदिरात आले. त्या रविवारी नेमके त्या मंडळीचे पाळक काही कारणामुळे गैरहजर होते आणि मंडळीतल्या एका अर्धशिक्षित मध्यमवयीन माणसाने, जो काहीसा दारूच्या धुंदीतही होता, त्याने उपदेश केला. तो यशातील एका उतार्यावर आधारित होता. त्यातील त्याच्याकडे पहा या एका वचनावर त्याने आपला भर दिला व येशूकडे पहा असे पुन्हा आणि पुन्हा सांगत राहिला. त्या एका वचनाने चार्ल्सला आपल्या पापक्षमेसाठी येशूकडे पाहण्याची प्रेरणा झाली व तारणाचा मार्ग दिसला, जो त्यांनी ताबडतोब स्वीकारला. होय श्रोतानो, परमेश्वराचं वचन कार्य करणारे आहे. त्याचे वचन दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, म्हणजे ते दुहेरी घाव करणारे आहे. जर त्या वचनाने तुम्ही आज घायाळ झाला आहात तर त्याच्या मलमपट्टीसाठी
प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. कारण घाव करणारा तोच आहे, वर त्यावर मलमपट्टी करणाराही तोच आहे. आज तो तुमची वाट पाहत आहे. होऊ शकतं की तुम्ही भयंकर अशा पापामध्ये जीवन जगत आहात. तुम्हाला दारूचे व्यसन आहे. व्यभिचाराच्या पापामध्ये तुम्ही जगत आहात. होऊ शकतं की तुमची जी नोकरी आहे त्यामध्ये तुम्हाला फार खोटे बोलावे लागते, चोरी करावी लागते. परंतु ह्या सर्व पापांपासून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सुटका देऊ शकतो, मुक्ती देऊ शकतो. त्याच्याजवळ आपल्या पापांची कबुली द्या आणि क्षमा मागा. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.